नमस्कार मंडळी, चला तर आज आपण रव्यामध्ये दूध मिसळून लहान मुलांच्या आवडीचा तसाच पौष्टिक पदार्थ पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ सोडून न जाता शेवटपर्यंत बघा. चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. इथे एक मिक्सिंग बाउल घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 कप चाळलेलं गव्हाचं पीठ आपल्याला लागेल. त्यानंतर त्याच कपने 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. जर तुमच्याकडे असा बारीक रवा नसेल, जाड रवा असेल तर तो तुम्हाला मिक्सरला फिरवून मग इथे वापरायचा आहे. प्रमाण पाहू शकता, 1 कप गव्हाचं पीठ, त्यासाठी 1 कप रवा. आता रवा आणि गव्हाच्या पिठासाठी पाऊण कप इतकी आपल्याला दुधाची साय व दूध आपण घेतलेलं आहे. हे पाऊण कप घेतलेलं आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तुम्हाला जे जे मेजरमेंट मी सांगणार आहे याच पद्धतीने तुम्हाला पदार्थ फॉलो करायचा आहे. मुलांच्या शॉर्ट टिफिनला देण्यासाठी तर उत्तम आणि आरोग्यासाठी सुद्धा तितकाच हेल्दी हा पदार्थ असणार आहे. तर ही दुधाची साय आणि दूध आपण इथे रव्यावरती किंवा गव्हाच्या पिठात टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला पाव कप इतकं साजूक तूप मेल्ट करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला तूप नसेल वापरायचं किंवा तुमच्याकडे नसेल तर इथे याच क्वांटिटीमध्ये तेलाचा वापर करू शकता. रोजच्या वापरातल्या कुठेच वासाचं तेल इथे आपल्याला वापरायचं नाही. त्यानंतर थोडीशी आपल्याला वेलची पावडर, तसंच पाव चमचा इतकी आपल्याला बेकिंग पावडर आणि थोडंसं मीठ घालायचं, कारण गोडाचा पदार्थ आहे आणि गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं ना की त्याची चव आणखीन जबरदस्त होते. त्यामुळे आपण हे सर्व साहित्य घालून घेतलं. त्यानंतर आता हे मिक्स करून घेऊया. प्रमाण इतकं परफेक्ट आहे की इकडे ना तिकडे थोडंसुद्धा इकडे तिकडे होणार नाही. झालं तर मी तुम्हाला सांगेलच, परंतु अजिबातच होत नाही. आता हे मिक्स करून घेऊया. चमच्याने जर तुम्हाला जमत नसेल तर पहा, मला तर चमच्याने व्यवस्थित मिक्स करता येत नाही. त्यामुळे मी इथे सुरुवातीला अगदी थोडंसं इथे चमच्याने मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर आता आपल्याला हे पीठ हाताने मळून घ्यायचं आहे. हाताने मळत असताना आपल्याला व्यवस्थित आता हे पीठ मळून घेता येईल. चमच्याने कसं वेळही जातो आणि पाहिजे तसं पीठ आपल्याला मिक्स करून घेता येत नाही. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर ना, अशा प्रकारे आपण हे मळून घेत आहोत. तसंच तुमच्या लक्षात आलंच असेल की हा पदार्थ बनवताना यामध्ये गोडी येण्यासाठी आपल्याला साखर टाकायची आहे. तर ती साखर कशी टाकायची मी ते तुम्हाला सांगते. इथे मिक्स करून हे असंच ठेवूया. त्यानंतर इथे आपल्याला लागेल 1 कप साखर. आता ही साखर अशीच न घालता आपल्याला ती मिक्सरला वाटून घ्यायची आहे. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही साखर बारीक करून घ्यायची आहे. तर पहा, 1 कप रवा आणि 1 कप गव्हाच्या पिठासाठी 1 कप आपल्याला इथे जाड साखर घ्यायची आहे. त्यानंतर ती मिक्सरला अशा पद्धतीने वाटून घेतलेली आहे. पाहू शकता, एकदम पिठी साखर करून घेतलेली आहे, म्हणजे पावडर तयार केलेली आहे. आता ही तयार पिठी साखरेची पावडर आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायची आहे. अशा प्रकारे इथे आपण संपूर्ण साखर जे आहे ते टाकून घ्यायचे आहे, कारण आपण मेजरमेंट अगोदरच करून घेतलेलं आहे. त्यामुळे इथे पिठी साखर तुम्हाला मोजून घ्यायची नाही. तर अगोदरच जाड साखर मोजून घ्यायची आणि त्यानंतर बारीक करून यामध्ये घालायची आहे. तर पहा, अशा प्रकारे आता आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये ना अजिबात इकडे तिकडे थोडंही मिश्रण इकडे तिकडे होणार नाही. फक्त आपल्याला हे जरावे अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे. पाहू शकता, यामध्ये घातलेली पिठी साखरेला जसं जसं हाताची उष्णता लागली तसं तसं ते पीठ पातळ होत गेलं आणि व्यवस्थित गोळा तयार करून घेतला. 20 मिनिटे हा गोळा आपल्याला असाच ठेवायचा आहे आणि 20 मिनिटानंतर पाहायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, आता 20 मिनिटं झालेली आहेत आणि व्यवस्थित असं आपलं हे पीठ फुललं गेलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला आश्वासन दिलं तर त्याप्रमाणे पहा, मस्त असं खव्यासारखं पीठ झालेलं आहे ना. एकदम छान अशी जाळी पडलेली आहे. त्याचबरोबर अगदी खवा जसा असतो ना तसं हे पीठ तयार झालेलं आहे. अगदी तुम्ही जर असं पाहिलं ना तर असं खायची इच्छा होईल, इतकं छान असं झालेलं आहे. आता पहा, याचं कसं बनवायचं. लिंबाच्या आकाराचा एक गोळा घ्यायचा. अशा प्रकारे आपल्याला ते गोळे बनवून घ्यायचे आहे. थोडेसे चपटे करू शकता. अशा प्रकारे आपल्याला ते तयार करून घ्यायचे आहे, कारण आज आपण हा पदार्थ अप्पे पात्रामध्ये बनवतोय. त्यामुळे ना अप्पे पात्रामध्ये आपल्याला ठेवता येतील एवढ्याच रुंदीचे आपल्याला ते बनवून घ्यायचे आहे. तर आता बाकीचे राहिलेले सुद्धा आपण अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत आणि सर्व बनवून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला ते दाखवते. तर सर्व अशाच पद्धतीने आपण इथे बनवून घेतलेले आहे. पाहू शकता. त्यानंतर इकडे अप्पे पात्र गरम व्हायला ठेवायचं, परंतु गॅसची फ्लेम जी आहे ते एकदम लो ठेवायची. यामध्ये तूप घालून घ्यायचं. तूप घातल्यानंतर अशा पद्धतीने भांडं हलवून घ्यायचं किंवा
तुम्ही इथे ब्रशचा वापर करून ब्रशने सुद्धा हे तूप जे आहे ते साच्यांना लावून घेऊ शकता, पण हल्ल्यानंतर अगदी झटपट होतं. तर पहा, आपण जे उंडे तयार करून घेतलेत ना, ते जर तुम्हाला वाटलं खूप पसरट झाले तर त्यांना असा गोलवा आकार द्यायचा आहे थोडासा, आणि असं थोडंसं चपटसर करून घ्यायचं आहे. तर पहा, अशाच प्रकारे ना सर्व जे आहे ते आपण ठेवून घेणार आहोत. तूप आपण थोड्या प्रमाणात घातलेलं आहे, कारण यामध्ये तूप आहे त्यामुळे आपल्याला फक्त भाजण्यापुरतंच तुपाचा इथे वापर करायचा. तूप नसेल तर तेलाचा वापर करू शकता, जसं की तुम्ही पीठ मळतानाही तेलाचा वापर करू शकता आणि इथेही करू शकता. त्यानंतर आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे. तर पहा, अशा प्रकारे आपण सर्व साच्यांमध्ये हे केक ठेवून घेतलेले आहे. आता यावरती झाकण ठेवूया आणि कमीत कमी 3 ते 4 मिनिटं ठेवायचं, पण गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे. लो गॅसवरती आपल्याला हे बनवायचं आहे. तर पाहू शकता 4 मिनिटामध्येच इथे मस्त आपले हे केक तयार झालेले आहे. आता याला केक म्हणू शकता, बिस्किट म्हणू शकता, काही म्हणू शकता. अगदी मस्त आणि रसरशीत असे झालेले आहेत. तुम्हाला एकदम जवळून दाखवते. तर आता याच पद्धतीने सर्व आपण काढून घेणार आहोत. अप्रतिम असे झालेले आहेत. खरं तर ना, हे केक म्हटलं तरी चालेल. मुलांना तुम्ही कुठल्याही नावाखाली हे खायला दिले तरी त्यांना चवीला तितकेच अप्रतिम लागणार आहेत. मध्यभागी ना थोडीशी जास्त अच लागते, त्यामुळे ना थोडेसे जास्त प्रमाणात भाजल्या जातात. बाकी तुम्ही साईडचे पाहू शकता किती सुंदर आणि सुरेख असा त्यांना कलर आलेला आहे आणि अप्रतिम असे झालेले आहेत. आपल्याला ना हे केक भाजत असताना फक्त एक साईडनेच भाजायचे आहे बरं का, दुसऱ्या साईडने अजिबात भाजायचे नाही, कारण ते तितकेच रसरशीत राहायला हवे त्यासाठी. तर पाहू शकता मस्त अशा चिरा गेलेल्या आहेत आणि जाळीदार असे झालेले आहेत. आता थोडंसं मिश्रण राहिलं होतं, त्याचे 3 केक बनवायला ठेवले आणि इकडे हे मस्त असे सर्व करायला घेतले. तर पाहू शकता किती सुंदर आणि सुरेख असे दिसत आहेत. जितके सुंदर आणि सुरेख दिसत आहेत ना, त्यापेक्षाही चवीला कितीतरी पटीने ते मस्त झालेले आहेत. तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. तर मंडळी, तुम्ही आपली ही रेसिपी ना कुठून पाहिली किंवा कुठल्या शहरातून गावातून पाहिली हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा, म्हणजे मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील. तसेच आपल्या नवनवीन आणि पौष्टिक हेल्दी युनिक रेसिपी पाहण्यासाठी अर्कीज फूड रेसिपी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करायला मात्र विसरू नका. इथे तुम्हाला एक केक जो आहे तो अशा पद्धतीने सुरीने आपण कट करून घेतलेला आहे. आतमधला रसरशीतपणा तुमच्या लक्षात येईलच. तर मस्त रसरशीत असा आपला हा केक तयार झालेला आहे. तर पहा, मस्त असा हा रसरशीत काय म्हणायचं याला, अप्पे केक तयार झालेला आहे. तर या पद्धतीचे अप्पे केक मुलांना नक्कीच बनवून द्या. बऱ्याच वेळेला आपण शॉर्ट टिफिनला बाहेरचं काहीतरी आणून देतो. बाहेरचं अनहेल्दी आणून मुलांना शॉर्ट टिफिनला देण्यापेक्षा तुम्ही असा पदार्थ बनवून स्टोअर करून ठेवा आणि रोज मुलांच्या शॉर्ट टिफिनमध्ये हा केक भरवून दिला तर मुले आवडीने खातील. तसंच त्यांच्यासाठी तो तितकाच पौष्टिक देखील असेल. तर तुम्हाला आजची लहान मुलांच्या आवडीचा बनवलेला हा अप्पे केक कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा. आवडला असल्यास तुमच्या जिथे जिथे लहान मुले असतील त्यांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या अर्कीज फूड रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी अशाच भन्नाट आणि पौष्टिक रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल व ऑलला क्लिक केलेलं असेल ना, तर ती रेसिपी तुम्हाला शोधायची गरज पडणार नाही. ती तुमच्या नोटिफिकेशनमध्ये लगेच तुम्हाला दिसून जाईल. तर चला भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग आणखीन एका जबरदस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत बनवा, खा आणि तुमची प्रतिक्रिया कळवायला मात्र विसरू नका. चला तर सर्वांना धन्यवाद.